दरम्यान एक गंभीर बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। पुणे नाशिक महामार्गावरती भीषण अपघात झालाय आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय। नारायणगावजवळ हा अपघात आज सकाळी 10च्या सुमारास झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगावजवळ हा अपघात झालाय। आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। नाझीम, नक्की अपघात कशा पद्धतीने झाला आणि सध्याची परिस्थिती काय आहे तिथे? पूर्वी आज सकाळी एक एसटी जी आहे जे नाशिकहून पुण्याच्या मार्गाने येत होती, त्यावेळेला नारायणगावजवळ त्या एसटीचा ब्रेक फेल झाला, त्यामुळे ती एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती। त्याच वेळेला मागून एक मॅक्स ऑटो, जी प्रवासी वाहतूक करणारी ही मॅक्स ऑटो आहे, ती येत होती आणि त्याच्या पाठीमागून एक आयशर टेम्पो जो भरधाव वेगाने येत होता। या आयशर टेम्पोनं या मॅक्स ऑटोला इतका भीषण ठोकर या ठिकाणी दिली की चेंडू सारखी ही मॅक्स ऑटो जी आहे ती पुढे जाऊन थेट जी बंद पडलेली एसटी होती त्याच्यावरती जाऊन ती ठोकर मारली आणि यामध्ये जवळपास 12 ते 13 प्रवासी होते। त्यातल्या 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला पोलिसांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्यातले 3 ते 4 जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी जखमी आहेत। यातला चालक जो आहे आयशर टेम्पोचा, तो या ठिकाणी पसार झालेला आहे। हरियाणा पासूनची ही गाडी आहे आणि त्या चालकाचा शोध या ठिकाणी पोलीस या ठिकाणी घेत आहेत। मात्र या 9 जणांच्या कुटुंबियावरती एक दुःखाचा डोंगर या निमित्तानं आलेला आहे। काळाने हा घाला घातलेला आहे। पूर्वी सध्या या घटनास्थळी मदत कार्य कशा पद्धतीने सुरू आहे आणि यंत्रणा कशा पद्धतीने मदत करतायत? सकाळी 10 वाजता हा अपघात झालेला आहे। तेव्हापासून स्थानिक लोक असतील किंवा पोलीस आणि इतर जे यंत्रणा आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। जे जखमी आहेत आणि जे मृत झालेले व्यक्ती आहेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। पोस्टमार्टम एका ठिकाणी चालू आहे आणि जखमींवरती उपचार सुद्धा सुरू आहे आणि पोलीस या चालकाचा जो आहे तो शोध या ठिकाणी घेते आणि दुसरीकडे यामुळे जी वाहतूक विस्कळीत झालेली आहे ती वाहतूक सुद्धा सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून या ठिकाणी सुरू आहेत। नाझीम, ज्या मृत व्यक्ती आहेत, ज्या जखमी व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल काही माहिती कळू शकली का? सध्या या ठिकाणी पोलिसांनी एकच ध्येय ठेवलेलं आहे की जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार करणं आणि जो चालक आहे त्याला या ठिकाणी ताब्यात घेणं आणि दुसरीकडे एक यंत्रणा आहे ती या मृतांची ओळख पटवण्याचं काम करतात। कारण ही जी मॅक्स ऑटो आहे ती प्रवासी वाहतूक करते, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्यांना जर जायचं असेल तर ते टप्प्याटप्प्यानं प्रवासी त्यामध्ये बसतात आणि त्यांना पुढे जाऊन सोडलं जातं। त्याच्यामुळं हे एकाच ठिकाणचे असतील किंवा एकाच कुटुंबातले असतील असं नाहीये। त्याच्यामुळं ओळख पटवण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतात आणि पोलीस त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतात। धन्यवाद नाझीम, या संदर्भात आम्ही अपडेट घेतच राहू। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल।